ह्या पार्टीतले म्हटलं काही सीन म्हटलं असे व्हायला की डायरेक्ट मी हसू हसू डायरेक्ट लढलो भाऊ. बाकी म्हटलं मी नाही भाजी बनवायची क्लिप जर टाकून दिली की म्हटलं डायरेक्ट व्हायरलच होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले सभी लोगों को राम राम साऱ्या नाही. आज आमच्या सगळ्या पोट्ट्यांचा होता भाऊ प्लॅन भाऊ पार्टी करायचा. आता पार्टी जर म्हटली तर भाऊ आम्ही तर मटन मच्छी काही खाणार नाही. फक्त आम्ही ना घेतलं भाऊ याच्यामध्ये शिजवून मालगिल घेऊन मग निघलो भाऊ आम्ही वावरात जायसाठी. आणि आजची पार्टी होती भाऊ आमची वैभव कडून. पहिले तर गाळ्याला सगळ्यात पहिले फोन लावला की किती जणांची पार्टी आहे. गाळ्यान डायरेक्ट फोनामध्ये सांगले 15 जणांची सांगली तर डायरेक्ट प्लॅन चेंज केलता भाऊ. पार्टीचं बंद सामान आणलं फक्त चमचाच घरी होता. अशी तर म्हटलं आपली पार्टी म्हटलं घाट्यामध्ये चालली जाईल. मग आपल्या बंद पोटेल म्हटलं एकदा म्हटलं सामान घ्या पाहून म्हटलं बंद आहे की नाही. आणि आता जर म्हटलं तर भाऊ सगळ्यात मेन सीन झाला चालू. मेन सीन जर म्हटलं तर भाऊ भाजी कोणालाच जमत नाही याच्यामध्ये. मग काय हे टाक ते टाक भाऊ साधव बनवली भाऊ ना भाजी. आज तर सर्व म्हटलं विचारात पडेल असतं भाजी कशी झाली आणि काय झाली. एकामेकाला म्हटलं चमकाव चालू आहे तर म्हटलं महाविद्या होती वाटते आराडी. महाविद्यामध्ये म्हटलं कोणी टेम्पे टांपे याला का म्हटलं एकदा गोल चक्कर मारून घेऊ द्या बंदेच्या. जमला म्हटलं टेम्पे टांपे तर काही दिसून राहिले आजूबाजूला. त्याच्यामध्ये युजदान सांगली भाऊ एक गोष्ट मिरची भाजी ना आजपासून युजदा म्हणणार बी काऊन नाही भाऊ असं सीनच असं पाहिला डायरेक्ट. मग असंच भाऊ भाजीमध्ये मीठ पाहून घेतलं बरोबर आहे की नाही. मग त्याच्या बाद भाजी उतरवून घेतली भाऊ चुल्याच्या खाली. मग भाकरी गिकरी आणल्यावर मग बसळून दिली भाऊ पंगा. मग काय देवाचं नाव घेऊन म्हटलं करा आता जेवण चालू. मग जेवण खावण करला भाऊ मग घासणं होती भाऊ भांडे घासघूस करून मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू भाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. याच्या पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.